श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 29। विलक्षण ग्रंथ श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरितामृत। त्यानंतर मात्र तो महासंकल्पानुसार जगतो, त्यामुळे त्याला कर्मबंधन असतात। महासंकल्प स्वरूप अचिंत्य, कल्पनातीत व महाप्रचंड वेगाचे असते। असे अतिमानस केवळ श्री प्रभूंचेच असते, म्हणून तर ते प्रत्येक क्षणी लोकांच्या कोट्यानुकोटी प्रार्थना ऐकत असतात। धर्मानुसार असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देतात, सर्व इच्छा पूर्ण करतात, बाधा निवारण करतात। मानवाच्या मनाचा वेग कासवासारखा असतो, पण प्रभूच्या अतिमानसाचा वेग प्रचंड कल्पनेच्या पलीकडचा, प्रकाशाचा वेगही त्याच्या समोर फिका पडतो। मानवाने व इतर प्राण्याने केलेली छोटीशी प्रार्थना देखील त्या तेजापर्यंत पोहोचते। श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 9। वरील अद्भुत ज्ञान श्रीपाद कृपांकित तिरुमलदास हे शंकर भट्टास देत आहेत। तिरुमलदासांना हे ज्ञान श्रीपादांनी अनुभूतीतून दिलं आहे व पूर्ण तयार करून कानिपाकम येथे शंकर भट्टास तयार करण्यासाठी धाडलं आहे। तिरुमलदास जे सांगतोय ते वेदविद्या पंडित देखील सांगू शकणार नाही। कुणाला काही सांगायचं असेल तर आपण आधी ते पाहायला, अनुभवायला पाहिजे। पण जरी वेद पंडित असला तरी तो फार तर थेअरी सांगेल, प्रॅक्टिकल सांगू शकत नाही, कारण त्याचा गुरु समर्थ सद्गुरु नसतो। तर तिरुमलदास अप्रत्यक्षरित्या शंकर भट्टास ज्या अनुभूतीतून जाऊन जनकल्याणासाठी तयार व्हायचं आहे, ती प्रोसेस, ती प्रक्रिया सांगत आहे। सामान्य भक्ताचे चैतन्य गुरु कृपेने मूलाधारातून सहस्राधारात कसं पोहोचतं, मग सविकल्प निर्विकल्प समाधी कशी लागायला लागते, गुरु हा परमज्योती असतो आणि शिष्य कसा त्यात जाऊन मिळतो। गुरुचा संकल्प महासंकल्प असून शिष्य त्यानुसारच जगतो। श्रीपादांचे मानस अतिमानस कसे आहे, ते एकाच वेळी हजारो भक्तांच्या प्रार्थना कशा स्वीकारतात, याचं सुंदर तपशीलवार व्याख्यान आणि प्रात्यक्षिक तिरुमलदास शंकर भट्टास देतात। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।